अगदी स्पष्टच सांगतो. जर 10% SEBC मध्ये पूर्वीच्या EWS मध्ये काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण नव्हतं. आता सगळी जी चालली आहे धडपड ही पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं. त्यांच्या विधानानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षणासाठी कुणबी दाखले देण्याची त्यांची मागणी ही फक्त राजकीय आरक्षणासाठी असल्याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे चंद्रकांत पाटलांच्या विधानावर देखील टीका होऊ लागली. पण मूळ मुद्दा चर्चेत आला नाही. तो म्हणजे मराठ्यांसाठी कोणतं आरक्षण फायद्याचं ठरतं. खरंच EWS आणि SEBCचं आरक्षण ओबीसी आरक्षणापेक्षा सोयीचं आहे का? आणि तसं असेल तर मराठा समाजाकडून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी का होतीये? मुळात कोणतं आरक्षण फायद्याचं हे या तिन्ही आरक्षणातून झालेल्या फायद्याच्या गणितातून मांडता येतं. आजच्या या व्हिडिओतून मराठा समाजासाठी नेमकं कोणतं आरक्षण फायद्याचं ठरताना दिसलं, कोणत्या प्रवर्गाचा मराठा समाजाला खरा फायदा झाल्याचं दिसतंय आणि त्यावरून चंद्रकांत पाटलांच्या विधानात कितपत तथ्य निघू शकतं हे आपण समजून घेऊया. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. तर सुरुवात करूया मराठा समाजासमोर असलेल्या आरक्षणाच्या 3 पर्यायांपासून. मराठा समाजासमोरचा पहिला पर्याय आहे तो EWSचा, जो राज्यातल्या आणि केंद्रातल्या शैक्षणिक प्रवेशासाठी आणि शासकीय नोकऱ्यांसाठी उपयोगी येतो. दुसरा पर्याय आहे SEBCचा, जे फक्त राज्यापुरतच लागू आहे. शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी या आरक्षणाचा फायदा होतो. आणि तिसरा पर्याय आहे तो कुणबी प्रमाणपत्र मिळवून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवणं. याचा फायदा केंद्र व राज्यात शैक्षणिक प्रवेश, शासकीय नोकरीत तर होतोच, शिवाय यामार्फत होणारा अधिकचा फायदा म्हणजे हे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील लागू आहे. म्हणजेच ओबीसी आरक्षणातून इतर 2 आरक्षणांपेक्षा मिळणारा अधिकचा फायदा मिळतो तो राजकीय आरक्षणाचा. थोडक्यात वरकरणी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला अधिकाधिक फायदा होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. पण मराठा समाजासमोरचा, विशेषतः गरजवंत मराठा ज्यांच्या शेतीचे तुकडे झालेत, शिक्षणातूनच आर्थिक सक्षमीकरणाचं स्वप्न पाहत आहेत, अशा मराठ्यांसाठी राजकीय आरक्षणापेक्षा महत्त्वाचं आहे ते नोकरी आणि शिक्षणासाठीचं आरक्षण. त्यामुळे नोकरी आणि शिक्षणासाठी मराठ्यांसमोर असलेल्या 3 पर्यायांपैकी कोणता पर्याय अधिक परिणामकारक ठरू शकतो हे आपल्याला पाहावं लागेल. आणि त्यासाठी आपल्याला गेल्या काही काळात लागलेले निकाल पाहावे लागतील. सुरुवातीला नोकरीच्या निकालांचं पाहू. 2024 साली झालेल्या परभणीच्या पोलीस भरतीचं कट ऑफ पाहूया. तर जुलै महिन्यात हा निकाल आला होता, ज्यामध्ये ओबीसी प्रवर्गाचं कट ऑफ होतं 130. SEBC म्हणजेच मराठा समाजासाठी स्वतंत्र असलेल्या कॅटेगरीचं कट ऑफ होतं 131 आणि EWSचं कट ऑफ होतं 120. आता पोलीस भरतीचं हे कट ऑफ पाहिलं तर ओबीसी आणि SEBC या 2 प्रवर्गात फक्त 1 मार्काचा फरक आहे. तर ओबीसी पेक्षा EWS आरक्षणाचं कट ऑफ 10 मार्कांनी कमी आहे. सोपं सांगायचं तर कोणत्याही मराठा मुलासमोर या परीक्षेचा अर्ज भरताना 3 पर्याय होते. पण राज्यातल्या SEBC आरक्षणानंतर त्याचा EWSचा पर्याय संपला. आता राहिले 2 पर्याय, SEBC आणि OBC. त्याचं कट ऑफ पाहिलं तर ते 1 मार्काचं आहे. 1 मार्कात पोस्ट जाणाऱ्यांना विचारा असा प्रतिवाद इथे होऊ शकतो. पण त्याचवेळी सरसकट कुणबी झाल्यास ओबीसीचं कट ऑफ आजच्या प्रमाणेच लागेल का याचाही विचार करावा लागतो. कारण EWS मधून मराठा गेल्यानंतर EWSचं कट ऑफ कमी झालं ही देखील वस्तुस्थिती आहे. असेच कट ऑफ आपण वेगवेगळ्या शैक्षणिक प्रवेशाचे पाहू. आता परवाच सेट परीक्षांचा निकाल लागला, ज्यामध्ये मराठीचा ओबीसी कट ऑफ 46.67 आणि SEBCचा कट ऑफ 46 होता. हिंदीचा ओबीसीचा कट ऑफ 51.33 तर SEBCचा 50. इंग्लिशचा ओबीसीचा कट ऑफ 52 तर SEBCचा 48.67. इतिहास विषयातला ओबीसीचा कट ऑफ 52 आणि SEBCचा 50.67. पॉलिटिकल सायन्सचा ओबीसीचा 62 आणि SEBCचा 59.33 असा लागलेला आहे. म्हणजे सेटच्या परीक्षेत जवळपास सर्वच विषयांचा जो कट ऑफ आहे तो ओबीसीचा अधिक आहे. तर स्वतंत्रपणे मराठ्यांसाठी असलेल्या कॅटेगरीचा कट ऑफ ओबीसी पेक्षा कमी आहे. 11वी प्रवेशासाठी काही कॉलेजेसचं उदाहरण द्यायचं तर पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये सायन्ससाठी जो कट ऑफ लागलेला तो ओबीसी साठी 451 होता, तर SEBC साठी 396 होता. आर्ट्ससाठी त्याच वर्षीचा ओबीसी साठीचा कट ऑफ 441 होता, तर SEBCचा कट ऑफ 316 होता. इंजिनिअरिंग कॉलेजच्या अमरावतीच्या सिव्हिलचा कट ऑफ सांगायचा ओबीसीचा तर तो 91.79 होता आणि SEBC साठी तो 88.53 होता. आता तुम्हाला वाटेल आपण निवडक उदाहरण देतोय,
तर तुम्ही देखील तुमच्या आसपासच्या कोणालाही कोणत्याही प्रवेश परीक्षांचा कट ऑफ विचारू शकता. एकतर ओबीसी पेक्षा एसईबीसीचा कट ऑफ कमी तरी असेल आणि फरक असलाच तर तो जास्तीत जास्त 1-2 मार्कांचा असेल. साहजिकच एसईबीसी हे आरक्षण पुरेसं ठरू शकतं, पण या आरक्षणावर 2 आक्षेप घेतले जात आहेत. एकतर हे कोर्टात टिकेल का, आणि दुसरं याचा आरक्षणाचा फायदा केंद्रात नाही पण केंद्रात मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळू शकतंच. बेसिकली या दोन्ही आरक्षणांची तुलना करताना ओबीसी आरक्षणाच्या मर्यादांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्या मर्यादा देखील आपल्याला पाहाव्या लागतात. यातली पहिली मर्यादा आहे ती म्हणजे ओबीसी प्रवेशाने स्पर्धा वाढणारच. आज स्वतंत्र मराठा आरक्षणाचे कट ऑफ कमी लागल्याचं दिसलं. 10% फक्त मराठा आहेत, पण 27% महाराष्ट्रातल्या 350 जातींसोबत मराठा जाऊ शकतो. अशा वेळी ओबीसीचं कट ऑफ खुल्या प्रवर्गापेक्षा अधिक लागू शकतं. मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गातला प्रवेश हा मराठ्यांसाठीच अडचणीचा ठरू शकतो. जरांगे पाटलांच्या मागणीप्रमाणे जर सरसकट मराठा ओबीसी झाला तर आगीतून फुपाट्यात ठरू शकतं असं विश्लेषक सांगतायत. ते यासाठीच ओबीसी आरक्षणाची दुसरी मर्यादा आहे ती म्हणजे रोहिणी कमिशन. देश पातळीवर ओबीसी प्रवर्गात 3000 जाती आहेत. या प्रवर्गातील मोठ्या जातींनी इतर जातींचं आरक्षण खाल्ल्याचे आरोप यापूर्वीच झालेत. त्यातूनच रोहिणी कमिशन आणण्यात आलं. त्यांनी ओबीसी प्रवर्गाचं सब कॅटेगरायझेशन करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजेच आज ना उद्या या 27% सब कॅटेगरायझेशन होणार, ज्यामध्ये 2, 6, 9, 10 अशी टक्केवारी येऊ शकते. असं झालं तर, आणि असं होण्याची शक्यता अधिकच आहे, तर कुणबी अधिकाधिक 10% असू शकतील. पण त्यात फक्त कुणबी असतील का, तर नाही, इतरही जात समूह या 10% असतील. म्हणजे आज ईडब्ल्यूएसचं राष्ट्रीय पातळीवर मिळणारं 10% आरक्षण आणि एसईबीसी अंतर्गत फक्त मराठ्यांना मिळणारं 10% आरक्षण हेच ओबीसीच्या आरक्षणापेक्षा सोयीचं ठरू शकतं. एसईबीसीच्या मर्यादा आहेत त्या नाही तसं नाही, पण ओबीसीच्या खूप काही मर्यादा आहेत आणि ओबीसी मध्ये प्रवेश झाल्याने जादूची कांडी फिरवली जाईल असं आपल्याला म्हणता येत नाही. ते यामुळेच या उलट ईडब्ल्यूएस आरक्षणाकडे मराठा समाजातील विचारवंतांनी दुर्लक्ष केलं हे आपल्याला पाहावं लागतं. कारण जाट, पाटीदार, गुज्जर अशी देशपातळीवर शेतकरी समुदायाची आरक्षणासाठी आंदोलनं होत होती. ही आंदोलनं अचानक का थांबली, तर त्याचं उत्तर ईडब्ल्यूएस आरक्षणात मिळतं. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ महाराष्ट्रात देखील मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात झाला. सरकारनेच दिलेल्या आकडेवारीत जेव्हा महाराष्ट्रात मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा फायदा होत होता तेव्हा 31,000 78% शैक्षणिक प्रवेश मराठा समाजाचे झाले होते. तर 650 शासकीय नोकऱ्यांपैकी 85% नोकऱ्या मराठा समाजाला मिळाल्या होत्या. ईडब्ल्यूएस मध्ये खुल्या प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात मराठाच असल्याने 10%पैकी 8% फायदा मराठा समाजाला होत होता, जिथे स्पर्धा देखील कमी होती. पण एसईबीसीच्या आरक्षणामुळे ईडब्ल्यूएस या सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेल्या आरक्षणावर मराठ्यांना पाठ फिरवावी लागली. थोडक्यात शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्या या दोन्हीसाठी ईडब्ल्यूएस ही सुवर्ण संधी होती. एसईबीसी सोयीचं आहे तर ओबीसी अडचण आहे या निष्कर्षापर्यंत पोहोचता येतं. तरीही ओबीसी समाजातून मिळणारी फी सवलत हा डिसाइडिंग फॅक्टर इथे ठरतो. अशा वेळी मराठा विचारवंतांनी सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळ अशा संस्थांकडून जास्तीत जास्त सोयी पदरात पाडून घेण्याचं काम केलंच आहे. ओबीसीच्या मागणीपेक्षा ईडब्ल्यूएस कायम ठेवून सरकारकडून अधिकाधिक सोयीसुविधा मागून घ्या अशी मागणी काही मराठा विचारवंत करत असतात. ते यामुळेच थोडक्यात ओबीसी आरक्षणाच्या मर्यादा पाहून मराठा समाजासाठी कोणतं आरक्षण अधिक फायद्याचं होतं ते आपण पाहिलं. आता या चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे मग या आरक्षणामागे राजकीय महत्त्वाकांक्षा आहे का, या आरोपांचं उत्तर पाहू. आजवरच्या प्रत्येक समितीने मराठा समाजाच्या मागासलेपणात वेगवेगळे निष्कर्ष मांडले असले तरी राजकीय पटलावर मराठा मागास आहे असं मात्र कोणीच म्हणू शकलेलं नाही. काही मुठभर घराण्यांकडे सत्तेची सूत्र राहिली असली तरी ही घराणी मराठाच होती, ही देखील वस्तुस्थिती आहे. असो, तर ओबीसी आरक्षणातून राजकीय महत्त्वाकांक्षा या फॅक्टरकडे आपण पाहू. तर ओबीसी आरक्षणाची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकेत 27% राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला आहे. आता हे आरक्षण कसं लागू होतं, तर ठिकठिकाणी त्या पद्धतीने जागा राखीव केल्या जातात. म्हणजेच आज जो जिल्हा परिषदेचा गट खुल्या प्रवर्गासाठी आहे तो उद्या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव होऊ शकतो. अर्थात
आपल्याकडे महिलांसाठी राखीव झालेल्या जागांचं आणि महिला आरक्षणात पत्नीला सरपंच करून उपसरपंच होणाऱ्यांची उदाहरणं बरीच आहेत. कुणबी दाखले मिळवून अशाच ओबीसी राखीव जागांमध्ये प्रवेश मराठा समाजाचा होऊ शकतो असं बोललं जातंय आणि ते वस्तुस्थितीला धरून दिसतं. नेमकं कसं? तर समजा एका गटात जो की ओबीसी राखीव मतदारसंघ आहे तिथे ओबीसी मधून एखादा माळी समाजाचा व्यक्ती उभा असेल आणि त्याच्याच विरोधात कुणबी प्रमाणपत्र असलेला मराठा उमेदवार असेल तर मराठा समाजाच्या मतांचं ध्रुवीकरण मराठा कुणबी उमेदवारांच्या मागे होऊ शकतं. अर्थात इथे फक्त ओबीसी राखीव गटात प्रवेशापुरती ही चर्चा मर्यादित राहत नाही, तर संख्येच्या आधारावर मराठा उमेदवाराचे निवडून येण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळेच बऱ्याच इच्छुकांनी ओबीसी प्रमाणपत्रासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचं दिसू लागलंय. थोडक्यात राजकीय महत्त्वाकांक्षा या मागणीच्या मागे नाहीतच असं म्हणता येत नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा असणाऱ्या इच्छुकांची एक फोर्स या आरक्षणाच्या मागणीमागे आहेच, पण त्याच सोबत गरजवंत मराठ्यांची संख्या देखील मोठी आहे. आता या गरजवंत मराठ्यांचे मुख्य प्रश्न फक्त ओबीसी आरक्षणातून सुटणार की ईडब्ल्यूएस सारखं महत्त्वाचं आरक्षण सोडून देणं, दबावगट निर्माण करून सोयीसुविधा मिळवणारं आंदोलन उभा करणं या चर्चेकडे घेऊन जातं. थोडक्यात चंद्रकांत पाटील जे म्हणतात ते पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणता येत नाही, कारण आज ओबीसी मधून प्रवेश केला तरीही राजकीय आरक्षणाचा लाभ प्रस्थापित मराठेच घेताना दिसणार आहेत याची जाणीव सर्वांनाच आहे. दुसरीकडे शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी असलेलं ईडब्ल्यूएस आरक्षणावर मराठा समाजाने पाणी सोडल्याची भावना देखील या विधानामागे असल्याचं दिसतं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.